तिकडे ते एक पुष्पा वेगळंच चालू आहे, एकनाथ शिंदे मैं आया है. मी असा महाराष्ट्र नाही पाहिला. कोणामुळे निवडून आलात, कोणी तुम्हाला मतदान केलं, कशासाठी तुम्हाला मतदान केलं, सध्या आता तुम्ही काय करतात, अशा प्रकारची विचारधारा महाराष्ट्रामध्ये मला कळेच ना हे काय चालू आहे. आत्ता राष्ट्रवादीमध्ये आहे, पण तो उभाटाकडे तिकीट मागतोय, कदाचित तुतारीकडे जाईल किंवा तुतारीकडनं आपल्याकडे पण येऊ शकतो. शेवटी आम्ही भुंगायचा का? मला कळत नाही ह्यांच्या घरचे जरी कशी ह्यांना साथ देतात. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांवरती आपण काय संस्कार करतो आहोत, महाराष्ट्र आपण कोणत्या वाटेत निघणार आहोत, आपल्याला काही समजतंय? शरद पवार सांगतायत, मला एक गोष्ट नाही कळली कधी. शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला. तुम्ही काय केलं आयुष्यभर? 78ला काँग्रेस फोडलीत, 91ला शिवसेना फोडलीत, त्याच्यानंतर नारायण राणेंचं झालं, ते गेले, त्यांना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि अजित पवारांबद्दल मी बोललोच होतो. इतके दिवस झाले, बरेच दिवस ओरडत होते, आता काहीतरी गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं मला माहिती नाही. भारतीय जनता पक्ष यांना स्वीकारतो तरी कसा या लोकांना? अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये यायच्या अगोदर 8 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू. जेलमध्ये टाकायच्या ऐवजी मंत्रिमंडळात टाकलात. हे का होतंय? मी नेहमी तुम्हाला सांगत आलो, हे एवढ्यासाठीच होतंय कारण तुम्हाला गृहीत धरलंय. गृहीत सर्वांना तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. काय कराल काय तुम्ही? कोण आहात तुम्ही? मिद्दे लाचार या महाराष्ट्राचे सगळे तुम्ही फक्त नुसती जनता. आम्ही निवडणुकीच्या तोंडावरती येऊ, पैसे फेकून तोंडावरती मारू, मतं घेऊन जाऊ तुमच्याकडनं. तुम्ही काय करणार आहात? त्याच्यानंतर आम्ही वाटेल तसे आम्ही वागू, वाटेल तसे आम्ही पैसे. आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना, नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलं? नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स. ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे. पायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला. नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलं? नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स.
ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत नाही तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे. याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल. मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत अडाणलेला, देऊन टाका. तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत. हे सगळं येतं सत्तेतून, सत्ता येते याच्यातून. म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे. आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा 1 तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत. दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली आहे ती. शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाहीये तिकडची. त्याच्यामुळे तिकडे बसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये. पण माझी तुम्हाला, माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना मी सांगतोय की या मोर्चात सामील व्हा. महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चामध्ये तुम्ही दाखवा. तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल, सर्वांना यावं लागेल. आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा. शनिवार पुरता 1 मत त्याच्या गालावर द्या. आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या. पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे. तो मतदार उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय, त्यांना ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय. पण येणारे जर समजा रिझल्ट समजा विचित्र लागणार असतील तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे. हे सगळं सुधारलं पाहिजे, हे सगळं नीट झालं पाहिजे. या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल, पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत. अहो, हे मशीन्स तर कुठेच नाही जगात. अमेरिकेसारख्या देशामध्ये, सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात. 3-4 देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं, तेही कुठे? आफ्रिकेत. पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो. बरं, हे मी एकटा नाही बोलत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत. त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, माझ्याकडे खूप आहेत. पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी, आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळे मुंबईचे, ठाण्याचे, नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे, घराघरामध्ये जा, तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत. आमचा गजानन कुठे गेला? काळे गजानन, आमच्या गजाननने काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर. तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही बघा, परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे. चला बसला असताना सही घेतली काय? दोस्त हो, ठाकरे घराणं हे महाराष्ट्राला फसवणारं नसून महाराष्ट्र धर्म वाचवणारं घराणं आहे. ठाकरे घराण्याचा मोठा इतिहास आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंतचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज सक्षम नेतृत्व असताना, महाराष्ट्र धर्माची या नेतृत्वाला जाण असताना सुद्धा हे नेते मात्र फक्त आणि फक्त केवळ एका गोष्टीमुळे मागे पडलेले आहेत, ते म्हणजे हे घर सोडायला तयार नाहीत. अन्यथा आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. परंतु हे आता त्यांनाच कळायला मार्ग नाही. यावरून त्यांच्यावर अनेकदा टीका झालेली आहे. त्यांना याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तरीसुद्धा हे घर सोडायला तयार नाहीत. वर्क फ्रॉम होम हे त्यांना अत्यंत महागात पडलेलं आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. अशा प्रसंगी सुद्धा यांनी मैदानामध्ये उतरून आंदोलन करायला हवं आणि विरोधी पक्ष म्हणून स्वतःची जिम्मेदारी पार पाडायला हवी. याचं भान यांना कधी येणार हा सुद्धा प्रश्न काही जण विचारत आहेत. आणि आपण जरी ठाकरे घराण्यावर प्रेम करणारा असलो तरी सुद्धा आपलं चॅनल हे निष्पक्ष आहे. आपण जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, बेरोजगार आहेत, त्यांची बाजू मांडणं हा आपला प्राधान्यक्रम आहे. आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं आपलं कर्तव्य आहे. याचा विचार ठाकरे यांनी करावा. आपलं मत नक्की कळवा.